विद्यानंदाचं एक प्रकरण आहे. आनंदाचे 5 प्रकार केलेले आहे. आनंदाचे ते 5 प्रकारचे आहे का 1 प्रकारचे आहे? 5 काय झाले? उपाधीमुळे ते बघून गेलं की तुम्हाला आनंद आहे ना. आनंद हे स्वरूप कोणाचं आहे? मग ब्रह्माचं आहे की. पण आपल्याला कशाच्या द्वारा प्राप्त होतं? ते विषयाच्या द्वारा. आणि आपला भ्रम होत असतो की आत्मा आनंद रूप. कारण आत्मा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. ईश्वर म्हणा, पाप म्हणा, पुण्य म्हणा डोळ्यांनी दिसत असते का? मानाचं का? शास्त्र घेऊन येतो. शास्त्र सांगते. काय सांगते? तस्मात शास्त्रम पाप आणि पुण्य कुठं दिसत असते. दिसलं असतं लोकांनी केलंच नसतं बघा. पण हे दिसत नाही. ईश्वर दिसतो का? परोक्ष आहे तो. पण नाही म्हणावं. मग जगताचा करता काय केलं पाहिजे? 2 प्रकार असतात ना. एक असते सामान्य आणि एक असते विशेष. सामान्य शिवाय विशेष निर्माण होऊ शकत. पेरलंच नाही तर बीजामध्ये वृक्षकोणच्या रूपाने आहे. आणि जमिनीचा पाण्याचा संबंध झाला तर विशेष रूप. मटकी असते ना, टाकळीत पाण्यात टाकण्याच्या वेळी कशी असते? सामान्य असते. आणि सकाळच्या वेळी उठल्यानंतर तिला कोंब फुटे. दगडाला फुटते का? त्याची खडी असते ना, खडी जायच्या. आता कारण त्याच्यामध्ये सामान्य नाही. याच्यात काय पिढी गाडी असते का नाही, तो गोल असतो ना असा. त्याच्यामध्ये कोणता अग्नी आहे? घर्षण केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये काय म्हणायचं? एखाद्या आपल्याला बाईला स्वयंपाक करायचा असेल, एखादा सिलेंडर निघाला. पूर्वीच्या काळात इथे संस्थेमध्ये लाकडं नेऊन द्यायचे. लाकडं काय आणली? त्यात सामान्य काय? त्याच्यात दगड आणली तर दगडा कुठं काय अग्नी आहे का? सामान्य विषयाचा विचार जास्त तर्कसंग्रहात केला का? द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समूह अभाव नव्हे. म्हणून आत्माचा आनंद स्वरूप आहे असं हे सांगायचं आहे. म्हणून त्याच्याकरता 5 प्रकरणं काय केलेली आहे? खर्ची घातलेली आहे. त्याच्यात योगानंद, आत्मानंद, अद्वैतानंद होऊन गेला आपला. अद्वैत हेच आनंद स्वरूप आहे. एक तत्व काय करावं लागतं? मानावंच लागत असतं. अस्थिर जगतामध्ये कोणी ना तरी एक स्थिर तत्व असलं पाहिजे. ज्या अर्थी गाडी रुळावरून जाते त्या अर्थी रुळ कसे आहे? नाही तर मग गाडी डबाही चालला आणि रुळी चालले. स्थिर तत्व आहे ना. आणि ते स्थिर तत्वामध्ये व्याप्ती परमात्म्याची आहे. 15 भाग देवाचा आहे. त्याच्यामध्ये हा सर्व विचार केला आहे ना. पृथ्वी भूते व्हावी. नाही तर मग आपल्या ट्रकाच्या बरोबर ना कर्नाटच्या बरोबर जमिनी चालल्या. पण आता त्याच्यात लावायचं बघा. त्याला कोणीतरी आधीच तुटचं लागत असं आहे. जडाकडून कार्य होऊ शकत नाही. मग त्याला कोणीतरी चेतन पुरुष काय करावं लागतं? मानावं लागत असं. त्याच्यापासून बुडाची सृष्टीचं लोखंड कुठेच काम करत असते का? त्याचा कोणीतरी चेतन पुरुष काय करायचं? त्यालाच ईश्वर म्हणायचा. काय म्हणायचं? ईश्वर म्हणायचा. नाहीतर का पाहिजे? कारण तो नियामकच पाहिजे. जगन्यंत कोणाच्याकडे आहे? आकाश हे सर्वत्र. आपल्या म्हणण्याने पाऊस पडत असतो. शेतकऱ्याला पाऊस नको आहे तरी पडल्याशिवाय माझा नियमन करणारा कोणीतरी असला आपल्या हातात आहे का ते? म्हणजे सगळंच असतं. तात्पर्य कसं करता येईल? ईश्वर काही करा पाहिजे. त्याची ईश्वर कोण मानत नाही?
नास्तिक लोक असत्यमाप्तिष्ठन्ते जगत् अनेश्वरम परस्पर मग जगताच्या उत्पत्ती कोणापासून म्हटली? चंद्र आहे 11व्या नाही 16व्या अध्यायामध्ये त्याचा विचार केलेला आहे. तेव्हा हे त्याचे 4 प्रकार पाडलेले आहेत. एक दुःखाभाव, कामाप्ती, कृतकृत्यता आणि प्राप्तीचा. मनुष्य म्हटल्यानंतर जे काही परिणाम करत असतो पण दुःखाची निवृत्ती. वेदांतशास्त्र खेरीज करून सर्व दर्शन संग्रहामध्ये दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष आहे. ते आनंदाची वगैरे काही नाही. एकाचा मोक्ष कोणता? एक दुःखाची आनंदाची कुठे आहे? सांख्यामध्ये सुद्धा काय आहे? दुःखाची त्रिविध दुःखाची काय आहे? अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. आणि वेदांतशास्त्राच्या अनिष्टाची निवृत्ती हा कोणाचा मोक्ष आहे? मग तुमच्या होऊन गेलं की सगळे येत आहे आमची दुःखाचा अभाव होण्याकरता मुळामध्ये आज मानलं आहे. आनंदाच्या अगोदर कोणाचा हे आपल्याला कोणाला एखाद्या माणसाला भेटायचं असलं मग त्याला भेटण्याच्या पूर्वी त्या याच्यामध्ये आवारामध्ये कुत्रं असते बघा. ते भेटायचं कोणाला आहे? मालकाला. पण मध्यंतरी गाठ कोणाची पडली देखो तर वाघासारखं येऊन पडते. त्याचं चाव नाही खराब आहे बघा. त्याने 11 इंजेक्शन घ्यावं लागते. काय असेल ते. मग आपल्याला आता मालकाला भेटण्याच्या अगोदर सांगते गोविंदराव कुर्तर काय करा दुःखाची आनंदाची. तसा तुमच्या आमच्या पाठीमागे काय लावलेलं आहे? अनेक दुःखे सांगू सकल संसाराची. दुःख नाही का त्याचा उद्भव झालेला नाही. दुःख आणावं लागत असते काय? ते कुठं आणावं लागत असते का? ते मग पुढे कशाचं दुःख येत असते याच्यात त्याचा विचार केलेला आहे. या 14व्या प्रकरणामध्ये कोणत्या 8पर्यंत झाला होता नाही का? म्हणून जीवात्मा परमात्मा चेतात्मा आहे. द्विरहिरित हा चित्तादात्म्या. माझा आत्मा अद्वैत आनंद असताना देखील आणि ही दुःखाची अवस्था कशामुळे प्राप्त झाली ते 5 श्लोकामध्ये त्याचे 2 प्रकार केले. जीवात्मा आणि एक परमात्मा. महात्मा जीवस्वरूपाला कशामुळे 3 देहाशी काय केलं त्यांनी? पण जीवदशेला काय झालं तर त्या विचाराची देशी आणि प्रसिद्धी काय? जीवायची. शास्त्रामध्ये जीव विचार केलेला आहे. जगत विचार, परमात्मा विचार, जीव विचार. आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत आहे ना? जीवाचं फॉर्म्युला बरं का? 17 तत्वाचा जे असते त्याला काय म्हणायचं? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेशे तिच्छाया लिंगदेशो तत्संगो जीव. बुद्धी अधिष्ठान चैतन्य. आणि त्या चैतन्याचा पडलेला आभास 3 मिळून काय होतं? एक दर्शनकारी आभास मानत नाही. तिथून ते वाचस्पती मिश्रा आहे ना ते म्हणलं बीच में मेरा चांद भाई कशाला आभास मानत बसायचं. म्हणून अवच्छेदक लागलं की तर जीवदशेला काय होते ते त्याला अवच्छेदवादी म्हणतात. आणि आभासवादी त्याच्यात काय मानतो? आभास मानतो. पुढे मग आभासाच्या द्वारा सगळी जगताची काय लावायची? संगती लावायची. तेव्हा 3 देहाचं तादात्म्य घेतलं असल्यामुळे तो जीवदशेला काय होतो? जीवदशा म्हणजे भक्ता करता ज्ञाता द्रष्टा याला जीव असं म्हणतात. त्याच्याशिवाय त्रिकुटीमध्ये असते ना ते. मग करता म्हणजे कोण? भोग्य म्हणजे काय वगैरे आधी करून
मग तो भोगता होत असतो. काय होतो? आणि परमात्मा नामरूपाचं अधिष्ठान असल्यामुळे तो भोगी होता आणि भोगता भोग्याची इच्छा करण्यामुळे संतप्त होता. वास्तविक आपला त्याच्याशी काही संबंध त्याच्याकरता हे चाललं होतं. मग हे 7व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे परमात्म्याच्या बाबतीमध्ये सच्चिदानंद तादात्म्यम नामरूपयो. परमात्मा किम स्वरूप आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि तो नामरूपाशी तादात्म्य केला असल्यामुळे तो भोग्य होतो. काय होतो? आणि तस्मिन विवेकिनो भयम. विवेक जर केला तर तो काही नाही, भोगताही नाही आणि काही नाही. तस्मिन विवेक आहे. मग शास्त्र काय करते? विवेक तादात्म्य सोडते. म्हणजे विवेकाच्याच बाहेर आपण तादात्म्य सोडलं म्हणजे काही एखादं आपलं काहीतरी बीज पिऊन शरीर नाहीसं करतो का? हा अघोरी उपाय आहे. कोणता? काहीतरी करायचं आणि शरीर मी नाही, काहीतरी करायचं असं काय? तसं नव्हे. विचाराच्या योगात शरीरात असूनही सुद्धा त्याची बुद्धी मी शरीर आहे असं तादात्म्य काही करीत नाही. हे पहा, भाड्याचा मनुष्य घरात राहणारा मनुष्य भाड्याच्या घरामध्ये राहत नाही का? मग कोणत्या पत्नीने राहतं? राहत नाही का? माझं म्हणत नाही. मग शरीरात जीव राहत नाही का? माझं म्हणत नाही. का म्हणत नाही? शरीरावर आपण काय हो आहे. मग तसाच महात्मा काय शरीर टाकून देऊ का? ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काय रोग आहे का तो शरीर सोडायला? शरीरातच राहतो. अर्जुनाला मोह निवृत्त झाला म्हणजे काय शरीरातून निघून गेला का? नष्टो. परिवर्तन कसं झालं? बुद्धीत झालं नाही का? मोह कशामुळे निर्माण झाला होता? बुद्धीमुळे. मग चित्तशुद्धी कोणाची असते? बुद्धी. तत्पर्य तद्बुद्धय तदात्माना गच्छन्ति पुनरावृत्ती ज्ञाननिवृत्त. आठव्यामध्ये भोग्यमिच्छन् मोक्षते शरीरमानुसंजरीत अंजरादिषु त्रिषु शरीरेषु स्थितानमात्मनोद्भराः. भोग्यमिच्छन् मोक्षते. तेवढ्याला काम होत नाही. कोणत्याही मनुष्याला दुःख निवृत्तीची आणि परमानंद प्राप्तीची काय आहे? इच्छा आहे. देवाच्या भ्रम असल्यामुळे आनंद कशाने प्राप्त होईल? उपाधीमुळे आहे का? आणि जे लोक उपाधी बाळगतात ते का दुःखा करता बा? मग कशा करता? मग त्याच्यामध्ये काम क्रोध वगैरे विकार उत्पन्न होतात. काय काय क्रोध कशामुळे होत असतो? नाहीच काय आहे मनासारखं नाही झालं तर आहे का नाही? लाडू भरपूर पाण्याची इच्छा आहे. वाढणार आहे नाही का? हवा का हवा खाऊन एका ठिकाणी जेवण होतं. इथला एक महात्मा होता. त्याने उलटा सदर घातला होता. कोणता? म्हटलं बाबा सदर उलटा झालेला आहे. तर म्हणले असं काय? म्हणलं अलीकडे म्हणलं मी देवभानावर काय होत नाही. चांगली अवस्था आहे, देवभानावर होत नाही. पण जेवायला बसलो कधी वाढून झालं बाबा. पुढे तूप वाढण्याकरता आला. आणि ते मग काय वाढायचं आहे? आता हे प्रत्येकाला नियमाप्रमाणे किती वाढत होता? मग त्याला आमच्या शेजारी असलेल्या महात्म्याला किती? 1 पळी वाढले. 1 पळी वाढतो म्हणलं का? परत 2 वाढले. बा किती? जो त्याला राग आला बा त्याचं भांडं दिसकून गेलं आणि आपल्या भातावर काय गेलं? पलट गेलं. माझा क्रोध जो आहे नव्हता का आता उद्भट झाला? नसताच तर काम क्रोध होतो. जीवनमुक्त अवस्था कोणती अवस्था?
यस्य नाहं कृतो भावबुद्धिः आत्माभिषयी मानलं नाही. त्या अवस्थेमध्ये गोष्ट आहे. मग आपल्याजवळ काम करत नाहीत का अजून नाही का? ते प्रतिकूलामुळे उत्पन्न झालेले आहे का? प्रतिकूल अवस्था झाली काय होत असते असं आहे ना. तुम्हाला माहिती नाही घडलेली गोष्ट. त्या जुन्या धर्मशाळेमध्ये एकादशीला कीर्तन असायचं. मग ते पकवाला जाणारे असतात टीका म्हणत नाही. प्रत्येकाला खायचे, वादक लोकांना खायचे, गायक लोकांना खायचे. आणि ते त्याला जर चाल बिरलेली नाही तर जाऊ त्याच्या एकाला काय केलं शेवटपर्यंत पकवास दिला नाही वाजवणे. आणि मग कीर्तन संपलं. हात का म्हणलं तुझ्या डोक्यावर आतापर्यंत राग नाही का उत्पन्न झाला नाही. मग रागच नसतो जीवन मागतो. संयमन धरणे साधक असा. आणि त्याच्या आहारी जाणं विषयी पामाराच्या. विषयी पामार त्याच्या काय होतं काहीतरी खून करतो, कोणाचं काहीतरी करतो. साधक अवस्थेमध्ये काय असतो संयम असतो. आणि मुक्त अवस्थेमध्ये अभाव. आमचं म्हटलं तरी काय होत नाही. ते नाथ महाराज वगैरेच्या गोष्टी ते कोणीतरी ते नाथ महाराजाकडे म्हणलं त्यांना राग येत नाही. एका वर्गस्थळ सांगितलं म्हणलं तो नाथ महाराजांना राग आणतो का? म्हणलं फुकीटच कशाला करता. म्हणलं तू राग जर आणला तुला 1000 रुपये काय करू. तर म्हणलं बरं आहे आपलं काय बिघडलं. मुलाची मौज करायची, ठकूचं लग्न करा. त्याचा चांगलं काय होईल उपयोग होईल. म्हणून राग येण्याची कारणं कोणती शोधायला लागला. म्हणून नाथ महाराज स्नान करून पूजा करीत होते. हा काय झाला आला बघा दारातून शिरला आणि चपला सहित जोड्या सहित एकदम कोणत्या घरात गेला आणि जाऊन कोणाच्या मांडीवर बसला काय काय. माझं नाथ महाराज म्हणले बाबा जर चांगले बसा मांडीवर नाही तर गंडलून झालं लागले. आपल्यासारखा असा 2-4 थोपकडे म्हणते नाथ महाराज रागवण्याच्या ऐवजी त्याचं स्वागत करतात. काय म्हणला तुमच्या आमच्या स्वागताकरता जोडा काढण्याचं सुद्धा तुम्ही काय केलं. म्हटलं अरे आता हे राग आणण्याची कारण आहे काय. तरी नाथ महाराजांना काय नाही. पुढे त्याने विचार केला. म्हणजे काय नाही ब्राह्मण बघा जेवण बिवण करून जायचं. मग जेवायला बसला बघा. म्हणजे जेवत असताना त्या गिरजाबाई वाढायच्या काय करायच्या. यांनी उडी मारून पाठीवरच बसला बघा. कुठे बसला आणि तो कोणाच्या मिसेसच्या पाठीवर बसला. राग किती आला असेल. नाथ महाराज काय म्हणतात हो मिळायला लागले म्हणते ब्राह्मण बुवा खाली पडेल चांगल्या प्रकारे सांभाळा त्याला. ती बाई सुद्धा म्हणायला लागली मला हरिपंड तुला सांभाळण्याची सवय पडलेली आहे. तर ब्राह्मण बुवा म्हणतो राग आणण्याची कारणं शोधली तरी राग येत म्हटलं आपले 1000 रुपये फुकट गेले. त्याने मग कथा सांगितली. म्हणलं मला राग आला असता तर मला किती वाढ 1000 रुपयाचं काय झालं. मनात महाराज म्हणाला काय हरकत नाही खोटा राग आणतो कोणता खोटा. म्हणलं तुम्ही काय करायचं. म्हणलं मी नाही का मी पळत चालेन तुम्ही काय करायचं थांबा जरा हाणू देतो मला असं म्हणायचं. खोटा काय असा. मग संतांच्या ठिकाणी खरंच राग असतो का कार्यापुरता आणावा लागतो. आणावा लागतो का आहेच आणावा लागतो. आणि आपल्या ठिकाणी आणावं लागतो का आहेच जोक मारत होता. मामासाहेब म्हणजे बा म्हणला तुमचा फार रागीट स्वभाव दिसतो मी रागावला. म्हणजे जोग महाराज म्हणे माझा रागवणं माझा स्वभाव आहे. सडकेवरून जाणाऱ्या माणसाला रागवतो का म्हटलं
तुमच्यावर का राग होतो? तुमचं काय व्हावं? खरं तर राग आहे का आणलेला आहे? संत आहे कोणती अवस्था नाही का? एक सहज सांगितलं. महात्म्याची कोणती अवस्था असते? पहिली कोणती? पामर अवस्था. पुढे नाही नाही विषयी अवस्था आहे. दोनमध्ये फरक आहे ना. पामरात ना विशेष काय केलेलं आहे? निषिद्ध विषयात म्हणजे रममाण होतो त्याला काय म्हणायचं? विहित आणि निषिद्ध दोन्ही विषयात रममाण विषय म्हणायचा. आणि जो केवळ विषय विविध विषयामध्ये रममाण होतो त्याला काय म्हणायचं? साधक म्हणायचं. काय काय निषिद्ध आणि विविध विषयामध्ये रममाणार असतो त्याला पामर म्हणायचं. काय केवळ वेदामध्ये थोडा फरक करायचा. अजून त्याचा निषिद्ध विषय सुटलेला आहे त्याला काय म्हणायचं? नाही नाही विषय म्हणायचा. आणि केवळ विषयामध्ये रममाण असतो त्याला काय म्हणायचं? विहित विषयात. कोणत्या? त्याला काय म्हणायचं? प्रकार नाही पडाय नाही का लक्षात आहे. निषिद्ध विषयामध्ये रममाण होतं त्याला काय म्हणायचं? विहित आणि निषिद्ध आणि विहित त्याच्यामध्ये साधक. नतेश्वरामध्ये जीवनमुक्त व्हायचं तर त्याच्यामध्ये काय होत नाही. यही संस्पर्शाच्या अभोगात आद्यंतवंत कमते. म्हणून हे 8व्या प्रकरणात सांगितलं ना. भोग्यम इच्छन. कशाची इच्छा करतो तो? भोगाची इच्छा करतो. त्याच्यामुळे शरीर मनुसंजरित साधासाठी भोग प्राप्त होत असतात तर त्याला साधनं लागतात. पैसाच नाही तर आंबा मिळेल का? म्हणला माझा मित्र आहे. मित्र असो का कोणी होतो काय पाहिजे? एखादा तुम्ही गाडी बसमध्ये गेले कंडक्टरचे जरी परिचय असला तर चहा पाहिजे तुम्हाला का तिकीट काढून देईल आहे ना. मग तो भोग घ्यायची काय करतो? भोग स्वतःसाठी मिळतात त्याला 2 लागतात बघा. एक प्रयत्न लागतो आणि दुसरं प्रारब्ध. प्रयत्न करूनही ज्या अर्थी मिळत नाही त्याच्या प्रारब्धात नाही. काय नाही. प्रयत्नही केले पाहिजे काय नाही का? प्रयत्नच नाही केला तर कुठं ज्ञानेश्वरी प्राप्त असते का? प्रयत्नाची काय आहे काय? नाही तर मग असेल माझ्या घरी देईल खाटल्यावर आता एवढं जमत असते का? प्रयत्न काय केले पाहिजे. आणि प्रयत्न करूनही जर मिळत नसेल तर प्रारब्ध काय करायचं? म्हणजे प्रारब्ध काय करत असतं त्या प्रारब्धात नाही. काय पुष्कळ प्रयत्न केले पण त्याला यश प्राप्त झालं नाही त्याचा अर्थ त्याचं काय आहे? माणूस सन्मचार्यात म्हणजे तो तप्त होत असतो. अंजोरादिशु शरीरेषु चित्ताना आत्मनोज्वरा. हे सगळे जर वगैरे कोणाच्या पाठीमागे? शरीराच्या पाठी. जन्म मृत्यू वगैरे काय होय नव्हे ते सर्वच्या सर्व एक गबाळा शरीरामुळे आलेलं आहे. कोणामुळे आलेलं आहे? आत्मस्वरूपाशी त्याचा काहीही संबंध नाही. आकाशामध्ये असलेला चंद्र आणि पाण्यामध्ये जरी दिसत असला तरी खरा चंद्र कुठं पाण्याने भिजत असतो का? तर जसाच्या पाण्यात प्रतिबिंब आहे काय मग ते काय लिप्त होत असते का? मग सूर्याला कुठं त्या पाण्यात असलेच लागतो का? मग आकाशातला सूर्य जसाच्या तसाच असतो. आणि डबक्यातला सूर्य दिसतो पण काय नसतो तो त्याचा त्याच्याशी काहीही संबंध आहे. मला 3 प्रकारचे ज्वर आपल्या पाठीमागे लागत असतात. एक कायिक, एक वाचिक आणि दुसरा मानसिक. कायिक म्हणजे कोणता? शरीर सृष्टीचा आत्मा नाही का? हे
ज्वर माणसाला कशा करता लागत असतात त्याच्याकरता आयुर्वेदामध्ये त्याचा हे केलं. पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेद असायचा. आता हे तुमचं काय म्हणतं ॲलोपॅथिक तर कोणी होमिओपॅथिक वगैरे हे अलीकडचे आहे. काय एक आयुर्वेदशास्त्र आहे. बरेच लोक शिकतात नाही ते आमच्याकडे 1-2 डॉक्टर येत असतात. ते आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये तुमच्या 13व्या अध्यायामध्ये गीतेच्या येऊन गेले काढे वगैरे काय तुमचे हे सगळे कशातले आहे. आयुर्वेद काय करत असतो कायमचा रोग घालवतो. आणि ॲलोपॅथिक असते ना गोळ्या बिळ्या हे तात्पुरत्या काम करतात पण पुढे जसंच्या. आणि दुसऱ्याला जास्त गोळ्या घेतल्या तर दुसऱ्या रोगाला काय होते थोड्या वेळाने काय असतो फायदा होत असतो. आयुर्वेदात आपण आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि ॲलोपॅथीमध्ये कोणती निवृत्ती आहे वैरोग निवृत्ती आहे. पुन्हा जा पुन्हा गोळी घ्या पुन्हा जा जावे. तेव्हा हे जे ज्वर आहे शरीराशी तादात्म्य केल्यामुळे लागतात. ना आत्मानुभव ज्वरा किती जरी प्रयत्न केला तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा काहीही संबंध होऊ शकत. आत्मा जसाच्या साधा आकाश सुद्धा त्याच्याशी लेप लागू शकत. समान सत्तेमध्ये आकाशाची कोणती सत्ता व्यवहारिक अग्नीची मग आकाश जळतं का. समान सत्तेमध्ये जर आणखी व्यवहार होऊ शकत नाही. मग आत्म्याची पदार्थाची कोणती सत्ता आहे आत्मा पारमार्थिक आणि पदार्थ. मग जर समान सत्ते जर त्याचं कार्य होऊ शकत नाही तर विषम सत्ता आहे. शक्य आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. मग तत्ववेत्याची बुद्धी कोणाला विषय करते आत्म्याला. आणि आपली बुद्धी कोणाला विषय करते मग आत्मबुद्धी आहे करे. जडभरताचं उदाहरण वगैरे सांगतात. जडभरत नवगंध राजा होता आणि त्याला कुठंतरी जायचं होतं. मग पूर्वीचे लोक राजे लोक पालखीत बसून जातात आणि ते वाहक लोकांनी ती पालखी काय करायची खांद्यावर घेऊन. आता नाही का ज्ञानेश्वर महाराजाची पालखी वगैरे मग खांद्यावर घेऊन काय करतात तर घेऊन चालत असतात. त्याच्यातला एक भोई काय झाला हे झाला बा. जडभरत राजा आपला असे बसलेले होते. बाई एक थकला तर काय केला पण दुसरा आणला म्हणून त्याला घेऊन या की. त्याच्या खांद्यावर काय 2-4 भोई घेऊन चालले. आता हा दत्तो येत दाखवून जडभरत म्हणजे मुंगी दिसली तर उडी टाकायचा खाली. कोणी किडा दिसला तरी पालखी कशी व्हायची. तो राजा काय झाला रागावला. ते बाकीचे वाहक म्हणायला लागले म्हणले महाराज आमच्यावर रागू नका. हा नावा जो आहे ना खांदा दिलेला आहे याला चालण्याची काय नाही अक्कल नाही. तुझ्या जास्त काय म्हटलं त्याने ट्रेनिंग घेतलं नाही चालण्याचं. म्हणून जडभरताला शिव्या द्यायला काय केली मग सुरुवात केली त्याने. तर डोंगरे महाराज 5 विषय शोधून रंगून सांगायचे त्यामुळे मुर्दे जशी चाल आहे. बाबा इतक्या शिव्या देऊनही सुद्धा तो बरं का रागवत नाही उलट हसतो. काय करतो हसतो. मग राजालाही वाटत असते इतक्या शिव्या देऊनही काय होत होतं. मग त्याला विचारलं म्हणलं अरे इतक्या शिव्या देऊनही सुद्धा तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मग तो जडभरत राजा तो विषय पामर आहे का तत्ववेत्ता आहे. आणि मग त्याने सांगितलं म्हणलं तो शिव्या देतो या गोष्ट कधी आहे मला कोणाला दे शिव्या देतो असा प्रश्न. शिव्याचा विषय बरं त्याच्यामध्ये शरीराला देत असेल तर म्हणलं निंदनीय आहे. ते काय आहे ते शिवेला काय आहे काय करे तुमच्या
आणि शरीरामध्ये कोण आहे? आत्मा आहे की. मग आत्मा याचा विषय होऊ शकत? किती जरी प्रयत्न केला तरी होते का? एखाद्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला थापडा मारला तर पाण्याला लागते का? तर आकाशातला चंद्र जसा मग त्यांनी पाहिलं म्हणतात तो कोणाला शिवाय देतो? आत्म्याची नाही शरीराशी. तर शरीराशी आमचा काहीही संबंध आहे. राग येण्याचा काही नाही. मग ते रघुगणला त्याला पार वाटणार म्हणून आपण गुरु शोधा करणं चाललो होतो. कुठे म्हणला मग गुरुलाच काय लावलं? बालकीला लावलं. भागवतामध्ये काय आहे? कथा आहे. कशा करता आहे? सर्व तादात्म्यामुळे दुःख आहे. कोणामुळे? आणि शरीराचा आणि आत्म्याचा कोणताही संबंध आहे. नो विज्वरा आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? एखाद्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये जरी आपण आपला कपडा भिजत असतो, आकाशातला भिजते का काही? समान सत्तेमध्ये जर व्यवहार होऊ शकत नाही तर विषम सत्तेमध्ये व्यवहार होईल का? मग जन्म मरण वगैरे आदी करून हे धर्म कोणाचे आहे? आणि आत्मा त्याच्याहून काय आहे? मग आत्मबोधावरती आल्यानंतर मरण माझे मरण चुकत असते का? देहाचं तादात सुटत असते. मरण चुकते का? मग काय होत असते? मग शुकाचार्यामुळे करून बरं का मग परीक्षेचं मरण चुकलं का? आपण शुकाचार्याकडून कोणाचं मरण चुकलं? मरण आलं की नाही? पण मी मरत नाही या पदावरती आला. आता आतापर्यंत कोणत्या पदावर होता? मी शरीर आहे. आता कोणत्या पदावर आला? शरीराशी माझा काही संबंध नाही. बरं का? मग काय मरण चुकलं का? मग पण बोध कोणता आहे? मग शुकाचार्य म्हणतं आपलं काम काय झालं? संपलं. थांबत असतं का? मग का गीता काय सांगतच बसले का? नाही का? 18च्या पुढे आणखी काही अध्याय सांगितले का? नष्ट काम काय झालं? संपलं. पण तत्वज्ञान काय करतं? कपडा शुद्ध झाला, साबणेचं काम. भूक गेली, अन्नाचं काम. तसंच तत्वज्ञानाचं काम काय आहे? अनिष्ठाची आपलं काम काय झालं? आता या व्याधी कशामुळे लागतात त्याच्याकरता 9वा श्लोक आहे. व्याधय धातु सौम्य वैषम्य सुहृदय स्थितराजवरा आणि काम क्रोधा दया सूक्ष्मे दयोर्बीजैन प्रकार व्याधय धातु वैषम्य आयुर्वेद शास्त्र आहे बघा. त्या आयुर्वेद शास्त्रामध्ये कफवात आणि पित्त याच्यावर त्याच्या शास्त्राचा आधार केलेला आहे. त्याच्यामध्ये एखादा कमी जास्तपणा झाला की रोगाला काय होते? समप्रमाणात लागते. ते डॉक्टर लोक अलीकडे लोक गेलं म्हणा. पूर्वीच्या वैद्य होते ना ते निष्णात असायचे. अलीकडचा डॉक्टर थर्मामीटरने तपासत असतो. बरं का? कोण? डॉक्टर. एका डॉक्टरने आणखी तपासलं त्याला. त्या रोग्याला विचारलं म्हणलं काय डॉक्टरची दया? 15 मिनिटं तपासलं म्हणलं. काय झालं? अरे पण थर्मामीटर होतं गळतच होतं. कानाला काय गेलं नाही. हे आता अलीकडचा काळ आहे. पूर्वीच्या काळात नाडी परीक्षा आहे. म्हणजे नाडी धरायची आणि त्याच्यावरून त्याचं भविष्य काय करायचं? हे कफातून आहे का पित्तातून आहे का काय करायचं नाही. त्याच्यामध्ये एक जरी विषमता असेल तर रोगाला काय होत आहे? यादव धातू वैषम्य सुहृदय स्थिताधरा म्हणून हे दुःख वगैरे आधी करून आहे. हे कोणत्या याच्यामुळे? काटा बसला आहे का नाही? हे मनाचं दुःख आहे का शरीराचं दुःख आहे? औषध जर लावायचं असेल तर मनाला लावावं लागते का?
याला जखमेला, याला शारीरिक दुःख म्हणायचं. कोणता? आणि तुझे कामक्रोधात आहे, हे कामक्रोध वगैरे हे माणसाला काय शांत बसू देतात का? अति दुःख आहे ते, अति दुःख आहे बा. हे काम कर काय काय मनामध्ये मनुष्य इच्छा धरून येत असं. एका ठिकाणात बा आम्ही कीर्तन बिर्तन झाल्यानंतर चालायला लागलो. गाडीची वाहक होता, बैलगाडी. गाडी वाहक म्हणायला लागला, म्हणलं महाराज मी मोठा गवई आहे. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. मग आम्ही 3 चाली दिल्या तर मला तो का म्हटलं नाही. तो म्हणलं मला चालत दिली नाही. काय दिली नाही. मला मी मुद्दाम टाळ घेऊन उभा होतो. मला असं वाटलं पहिली चाल नाही दिली, दुसरी दिली, पत्नी नाही दिली, दुसरी नाही दिली. मला तळपायाची आग कुठे गेली. मग काय म्हटलं जाऊ दे आता तिसरी तरी येईल कोणती. मला तिसरी दिली नाही. मला इतका राग आला का टाळ फेकून आहे का नाही. आता तात्पुरता विचार केला तर काही कार्यकारण संबंध नाही. नाही चाल दिली, नाही दिली, दुसऱ्याला दिले. दुसऱ्याच्या देण्यामध्ये काय मानावा. दुसऱ्याला दिले याच्यातही आनंद माना. ही सर्वोत्तम स्थिती. कोणती स्थिती? जरी रातला चाल दिली नाही तरी सुद्धा आणखी त्याच्यामध्ये वैषम्य मांडण्याचं काही साधक अवस्थेतली स्थिती. कोणती? आणि जोरात आहे काय. बरं झालं म्हटलं वा टाळबीर फेकून मारला नाही. मग हे कशाकरता सांगितलं तुम्हाला. काम करत अधिक नाहीत का ते उत्पन्न झालेलं नाही. तो कोणाचाच बरं आहे. तो सूक्ष्म माणसाला शेत. एक ग्रस्त श्रीमंत माणूस मोठी इमारतीची चाळ. कोणती? थोडी जागा राहिली होती ती दुसऱ्याची होती. मग त्याने विचार केला ही जागा जर आपल्याला विकत देऊन टाकली तर म्हणलं आपली चाळ काय इथून तिथपर्यंत आपले. तर म्हणलं काही पैसे घे पण हे थोडी जागा आम्हाला काय कर. त्यांनी याला न विकताना दुसऱ्याला विकली. मग त्याने विचारलं, म्हणलं काही बाबा. म्हणलं नाही दुसऱ्या महाराज दुसऱ्यांना काय केली विकली. पुढे आता ते अभावाचं दुःख आहे ना ते. पण त्याचा परिणाम असा पोट दुखायला लागलं. काय दुखायला लागलं. डॉक्टरकडे विचार केला. म्हणलं तुमची तब्येत तपासली तुम्हाला कोणताही काय नाही. आपण पोट दुखते याची. पुन्हा डॉक्टर तपासायचा. म्हणलं तुम्हाला कोणता आजार नाही काय नाही. पण दुखते याची. तो म्हणला आता आमची पॅथी काय झाली. मला मग कशानं दुखतं सांगू का. त्यांनी घटना काय केली. मला विकत घ्यायची ती पण दुसऱ्यालाच काय दिली. तेव्हापासून काय दुखायला लागलं. कोणाचं दुःख आहे. हे दुःख कोणाला नसते. संतांना काम क्रोध नवघे आनंदाची गोष्टी आहे. विश्वास झाला. आणि आज सगळ्या दुःखाचं बीज कसं कमी आहे. अज्ञानाने. त्या विचारसागरामध्ये आहे ना. शेवटी नाही का काय तुमच्या याच्यामध्ये असं होता नाही का. मग शेवटी अज्ञानावर यावं लागतं. कोणावर. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे दुःख आपल्या पाठीमागे आहे. म्हणून त्याचं सगळं बीज अज्ञानच नसेल तर झाडाचं आणखी एवढं मोठं झाड वाहते पण त्याचं बीजामध्ये सूक्ष्म रूपाने काय आहे काय. एखादा शेंगदाणा असतो पेरला तर काय होतं तो होतं. आणि थोडाच तव्यावर पडला कुठं पडला आणि पेरला तरी काम त्यातलं आतलं काय झालं. भाजलेल्या शेंगदाण्याला कुठे अंकुर फुटत असतो का. मग कशात परिणाम झाला तो आतलं काय झाला.
म्हणजे या दुःखाला कारणीभूत कोण आहे? अज्ञान आहे. म्हणून अज्ञान हे कोणत्या शरीरातला थूळ, सूक्ष्म आणि 3 प्रकारचं शरीराला 3 प्रकारचं काय आहे? मग हे 3 प्रकारचं दुःख जर घालवायचं असेल त्याच्याकरता 10व्या श्लोकामध्ये अद्वैतानंद मार्गेण परमात्मने विवेचिते न पश्यन् वास्तवं भोग्यम दामेच्चित्के परमात्मवेद. अद्वैतानंद मार्गेण आनंदाचे 3 प्रकार होऊन गेले आपले. एक ब्रह्मानंद, त्याला योगानंद समजला. दुसरा आत्मानंद आणि तिसरा अद्वैतानंद. अद्वैतानंद मार्गेनं कोणत्या मार्गाने? तिला कशा सिद्धी करून दाखवली? अद्वैत हेच आनंद स्वरूप आहे. कोण? नाही का नाल पेज नारदाचा प्रश्न आहे ना, यो वै भमात. अल्पामध्ये काय नाही, मग कशा सुख आहे? मग त्यांनी प्रश्न केला ना, म्हणायला लागलं, म्हणजे आमच्या अद्वैतात सुख नाही. तुमच्या नाही, आमच्या द्वैतात काय नाही. मग अद्वैतात तरी आहे का? मग अद्वैतालाच आनंदाची काय करून दाखवली? सिद्धी करून आहे का? झोपेमध्ये काय आहे? अद्वैतच आहे खरे. आणि म्हणून झोपेमध्ये काय आहे? काय तिचा विषय आहे का काही? तरी सुद्धा काय? म्हणजे सुख कोणाचं? आत्मा आहेच की तिचा. आत्म्याचा सगळ्या अवस्थेमध्ये काय आहे? अन्वय आहे की? आहे पहा, जागृतीतले विषय कुठे नाही. म्हणजे जागृतीतल्या विषयाचा व्यतिरेक आहे. काय? बरं, स्वप्नातले विषय कुठे नाही. सुषुप्तीत नाही, पण अज्ञान आहे. आणि सुषुप्तीमधलं अज्ञान कुठे नाही. समाधीवर तिथं अज्ञान आहे का? मग म्हणजे एका अवस्थेत दुसऱ्या अवस्थेचा व्यतिरेक आहे. आत्मा कसा आहे? जागृतीमध्ये कोण आहे? स्वप्नात, समाधीमध्ये, जीवनमुक्त अवस्थेमध्ये आत्म्याचा काय आहे? अन्वय आहे. लक्षात आहे. म्हणून अद्वैत आनंद मार्गेनं परमात्मने विवेचित आहे. मग शेवटी आहे ना, अद्वैत हेच आनंद स्वरूप आहे. किम स्वरूप आहे? म्हणजे विषय वगैरे सगळे विषयात आनंद आहे का आनंदाला निमित्त कारण आहे? काय? एखादा आंबा असला तो काय करत असतो? आनंद देत असतो. आपल्याला वाटते आनंद. त्याने काही चंचल वृत्ती काय केली? स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचा काय पडला? म्हणून आपल्याला तो आनंद बाबा विषयाचा नसून कोणाचा आहे तो? कारण आत्मा किम स्वरूप आहे? जर साखरेमध्ये जर गोडी नसती तर किती जरी प्रयत्न केला तरी कारला काय होऊ शकलं नसतं. मग गोडी कोणाची आहे? साखरेची आहे. पण वेदांताचा सिद्धांत आहे आत्माच किम स्वरूप आहे? सद्रूप चिद्रूप पुढे आनंद स्वरूप. पण आपल्याला भ्रम होत असतो नाही का, विषयामध्ये आनंद आहे तसं पुन्हा 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 विषय गोडी पुन्हा पायाची पूर्ण आहे सहज विषयाला. मग एक अपश्यन् वास्तवं भोग्यम. अद्वैतानंद मार्गाने आपण परमात्मा स्वरूपाचा विचार केलेला असता. द्वैत अद्वैत वेदांत विचार आहे का? दिसणारं जे आणखी द्वैत आहे सत्य आहे का? विवेक आहे ना. म्हणजे सगळं द्वैत जे आहे हे द्वैत खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत आहे का? द्वैताचा काही संबंध आहे? मग द्वैत दिसते भासते याची ज्या वेळेला तो स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्नामध्ये सगळं काय दिसते? बरं, झोपेच्या अगोदर द्वैत होतं का? झोपला त्यावेळेस द्वैत आहे का? एकटाच आहे की नाही? काय मग द्वैत कुठून आलं? स्वप्नामध्ये.
पुन्हा जागा झाला तर मग मध्यंतरी झोपेतलं ज्ञान काय केलं पाहिजे? कारण स्वप्नामधले असणारे विषय जे कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं. पुन्हा जागा झाला तर काही नाही, जसाच्या. म्हणजे झोप लागण्याच्या पूर्वी, स्वप्न पडण्याच्या पूर्वी काय होतं? त्या अमृतानुभवामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये मग हे आलं कुठून? अज्ञानामुळे. आणि अज्ञानात निवृत्त झाला तर स्वप्नातला वाघ आहे त्याला मारायला काठी द्यायची असते का? मग कसं त्याची निवृत्ती कशाने होते? का काठी द्यायची त्याला? काठी का द्यायची नाही? मी तर होता एक पोरगा, त्याने काहीतरी रात्री ते ऐकलं असेल आणि त्याला स्वप्नात काय दिसलं आणि मग काय झालं, गठोडं बिठोडं बांधलं स्वप्नच ते. माडीहून काय देतं? अरे काय असं काय करतो? तुला वाघ वाघ आता तुला तो वाघ नाहीसा करण्याकरता काठी द्यायची असते का? जागा करायचा? जागा झाला की मग स्वप्नातले जे विषय कोणाचं कार्य? अज्ञानाचं. मग जसे स्वप्नातले विषय अज्ञानाचं कार्य आहे त्याप्रमाणे जागृतीतले विषय कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य आहे. पण एक आपण काय स्वप्नातले विषय अज्ञानाचं कार्य केव्हा समजते? जागा झाला. स्वप्नात कळतं का? मग जागृतीतले विषय मिथ्या आहे ते केव्हा कळतं? स्वरूपाच्या ठिकाणी चिदानंद रूपच हे सगळं मरण माझे यक्ष नांकृतो भावबुद्धी अथवा विषयीमान लोका अवस्थांतर व्हायला लागते. काय लागते? मग एक द्वैत अवस्था आणि एक अद्वैत अवस्था. मग खरी कोणची आहे अद्वैत अवस्था? त्याला अध्यात्म. अद्वैत आनंद प्रकरण म्हणजे 13व्या प्रकरणामध्ये सगळं नाम आणि रूपे सत्य असून काय आहे? सत्य सुखात्मकम ब्रह्म नामरूपात्मकम नाही का? विज्ञानम आनंदम ब्रह्म. ब्रह्म हेच कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. याचा विचार 13व्या प्रकरणामध्ये विद्यारण्याने भरपूर केलेला आहे. अद्वैत आनंद मार्गेण आणि परमात्मने विवेचित आहे. कोणाचा विचार केल्यानंतर? परमात्मा स्वरूपाचा विचार केल्यानंतर परमात्मा स्वरूपाशी द्वैताचा काही संबंध नाही. तुमच्या 15व्या अध्यायामध्ये आलं काय? त्याच्यामध्ये उत्तम पुरुष सांगितले. उत्तम पुरुषस्त्वन्या आहे का? एक तिसरा पुरुष आहे परम आहे का? आहे का? तिथं काही संबंध आहे? अक्षराचा संबंध नाही, अक्षराचा काय नाही संबंध नाही. एक फक्त काय आहे? चैतन्यच आहे. तैसे अज्ञान ज्ञानी नेले, ज्ञानी कीर्तिमुखत्व केले, मग तत्वता तत्व भरले ज्ञानी असे. सर्वाचा ज्ञानाभ्यास विवेकाच्या योगाने निराश होता. जे विवेकाने जात असते ते मिथ्या असते, बरं का? आणि जे प्रारब्धाने जात असते ते सत्य असते. मग विवेकाने जे जातं की नाही आलं का त्याचे विचारता प्रपंच सहज आहे. मग तत्वता तत्व ज्याचा नाशच होत नाही, अभावाचं खरं नाशत्व विद्यते नाभाव विद्ये उभयोरपि दृष्टवंत अपश्यम वास्तवम भोग्यम. म्हणून जेवढं म्हणून विषय दिसतात भोग्य म्हणून दिसतात, हे काय आहे? सत्य नसून काय आहे? फक्त दिसण्यापुरते काय आहे? नाही का? दिसते तसे नसते म्हणून माणसं जे देखणे सकळ म्हणून चिंते काय सुख नाही कुठे. हो बघा, दुःख बांधवडी आहे का? मग सुख आहे तरी कुठे? आपुला तो एक आणि ते नाही जीव सुख परमात्मा सुखरूप आहे. हे सगळं द्वैत काय? दुःखरूप आहे. असा विवेक. म्हणून काम क्रोधादया नाही अपश्यम वास्तवम भोग्यम.
एकदा कळून त्याचा एकदा मिथ्यात्व ज्ञान झाल्यानंतर पाहणारा मनुष्य किंचित परमात्मवेद, परमात्मा स्वरूपाला जाणारा मनुष्य नाही का मिथ्या पदार्थाची इच्छा करीत. त्याची सत्यत्व बुद्धी काय. आपण नेहमी ऐकलं आहे की नाही, एखाद्या लग्नाच्या कार्याला गेलो तर मंगल कार्याला डेकोरेशन केलेलं असे, हे फुलं आणि बिलं आणि माणसाला वाटते खरोखरी चांगली फुलं आहे म्हणून तो फुलाजवळ तोडण्याकरता जातो. हाताला फूल लागते का कापड लागते. आता सत्यत्व बुद्धी काय झाली. आतापर्यंत कोणती बुद्धी होती. एकदा मिथ्यात्व कळाल्यानंतर नाही का मग जोडून या धन उत्तम उदास विचारे. त्या धनाच्या विषयीची कोणती बुद्धी. सत्यत्व बुद्धी गेली. उदास विचारे आत्मानंद आहे ना तुमच्या काय. मग मिथ्या पदार्थाची मनुष्य इच्छा करीत. एकदा जोपर्यंत सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत इच्छेचा काय होतो विषय होत असतो. आणि एकदा त्याचं मिथ्यात्व कळल्यानंतर काय होतं. कुठेतरी पार्टी होती, लग्न बिग्न झालं, मित्रमंडळी आली कोणजी, मग ते सगळं पाहिलं. मग त्याचं स्वागत केलं पाहिजे ना. मग स्वागत करण्याकरता काय ते म्हणलं आता बरं का आता पार्टी करायची. म्हणलं तो चहा करायचा नाही. आता कोणी चहा करायचा. चतुर्भुज झालेला आहे बरं का. वहिनीकडून चहा होती आता. बरं सगळं आगाच काय अनुभव आम्हाला अमका दमका झाला. आणि तिला अलमारी होती, कपाट होतं, त्याला काचेच होतं, त्याच्यामध्ये फळं होती बा काय होती नाही का. दोन देवगडचा हापूस कोणी आणि सगळा ते अनुभव काय त्यांचा बटाटा वडा झाला. आता मग मित्रांनी सांगितलं म्हणलं का रे की याच्यावरच सगळं भागवलं पहा. आणि कपाटातले फळ कोणाकडे ठेवले. आमच्यावर काही आणखी दुसरे मित्र आहे का तुझे. म्हटलं दुसरे म्हटलं मग कपाटामध्ये काय दिसते. मग आणखी त्याच्याकरता मग ते आणि समोर फळं ठेवली बा काय हापूस आंबा आमकं तमकं हे ते. म्हटलं तू येडा दिसतो काय दिसतो. अरे असे कुठे ठेवायचे असते का नाही का. आंबा जरी खायचा असला तर आंबा ठेवायचा असतो का चिरून ठेवला पाहिजे. चिरून ठेवला पाहिजे नाही का. ज्याचं जसं असेल तेव्हा म्हणलं जा की सुरी घेऊन ये की आंबे बिंबे कापण्याकरता. असं त्या सुरी आणण्याच्या ऐवजी त्यांनी काय आणलं. म्हणलं वेडा दिसतो सुरी आणण्याच्या म्हणून त्याने पाणी म्हणलं पाणी आणलं ते म्हणलं उगीच नाही काय. त्या फळावरचं त्याने काय टाकलं आणि ती फळं सगळी विरायला लागली. ती कशाची फळं होती सगळी मातीची होती वरून. आणि अगदी खऱ्या आंब्यासारखी काय करत होती. मग आता ही सगळी मातीची फळं आहे असं कळाल्यानंतर वृत्ती राहिली गादा संपले. एकदा मिथ्यात्व स्वरूप दर्शन संपलं की इच्छेची काय होते. जोपर्यंत स्वरूप कळत नाही तोपर्यंत त्याची काय असते इच्छा असते. एकदा स्वरूप कळाल्यानंतर इच्छेची काय होते वासना आणि माली. पण त्याचं मग वेदांतशास्त्र काय करते त्याचं स्वरूप दाखवते. शरीराचं काय दाखवते आणि आत्म्याचं किंवा काय दाखवते. म्हणून त्याप्रमाणे आत्मानंदोक्तरित्या हा जो श्लोक आहे ना आपला. अस्मिन जीव आत्मनी अवतारिते. जीवस्वरूपाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर जीवाचं स्वरूप हे देह आहे की परब्रह्म आहे. देह हे स्वरूप आहे का. देह हे पाचाचे आहे का. एकदा आत्मानंदयुक्त अस्मिन जीवात्मनी अवतारिते. जीवाचं जीवपणा सिद्ध होऊ शकत. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जीवत्वदशा. एकदा ज्ञान झाल्यानंतर जीवस्वरूपाची इच्छा काय झाली. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जीवदशा आली आहे. ही खरोखर सत्य आहे का अज्ञानामुळे आलेली आहे. मग जीव ब्रह्मरूप आहे. मग जीव का झाला अज्ञानामुळे.
आणि तेच जर ज्ञान झालं तर तो जीव किम स्वरूप होतो, ब्रह्मस्वरूप. मग ज्ञान काय करते? व्यापक स्वरूपाला परिच्छिन्न करते. काय करते? देहबुद्धीवरती आणतो. कोणत्या बुद्धी? अज्ञान काय करते? देहबुद्धीवरून ब्रह्मबुद्धी. हे विश्वाची माझी श्रीमती जयाची आणि किंबहुना आचरायचं. काय करे? अज्ञान काय करते? व्यापकाला परिच्छिन्न करते. ज्ञान काय करते? परिच्छिन्नाला काय करते? व्यापक ही कोणाची शक्ती आहे? त्याच्यामध्ये दाखव. म्हणून कोणत्याही प्रकारे काही नाही भक्तांनी. भक्ता नैवासी कोत शरीर जरा करता. म्हणून भोक्ता नसून आत्मा ब्रह्मस्वरूप आहे. मग भोक्तृत्व कोणामुळे आलं? तादात्म्यामुळे. शरीराशी तादात्म्य केल्यामुळे तो काय झाला? आणि शरीराचं तादात्म्य सुटलं तर ब्रह्मस्वरूपाला काय होतं? मग आता जे राहिले कुठे? ब्रह्म आत्म्याला कुठे जीव राहायचं का? आत्मा कुठं काळा आहे, गोरा आहे, वाढणार आहे, अस्त्रीज आहे, ते वर्धते परिणमते पक्षी. हे सर्व धर्म उपाधीचे आहे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणती नाही. सत्य ज्ञान अनंत गगनाचे नाही रूप द्वारे श्रीहरी नाही रूप वर्ण. त्याला काही रूप आहे का? हे आहे काय? या बोधाला काय होतं तो? मग सगळे जे ज्वर आहे ते सर्व जर कोणाचे? शरीराचे आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जराचा काहीही संबंध नाही. किम स्वरूप आहे? सद्रूप चिद्रूप. पुढे आणखी पुन्हा त्याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. अधिक विचार काय करू?